हॅलो गुड मॉर्निंग सगळ्या ताईंचे खूप खूप स्वागत आहे माझी सई या यूट्यूब चॅनलवरती। खूप छान मस्त सकाळी ना वारं सुटलेलं होतं आणि पाणी पण आलं होतं इकडे मम्मी त्यांच्या इकडे। तर आता थोडंसं आवरलं आणि थोडी लेटच उठले होते आणि आपल्या सईची अंघोळ झाली आहे। सगळ्या ताईंना सई हाय करते। थोडासा बाहेर आहे ना पाणी आलं की गोंधळ असतो सगळीकडे, त्यामुळे थोडा आवाज होता म्हणून मी म्यूट केलेला आहे। चला तर तुम्हाला मम्मीकडे दिसेल थोड्या दिवस, तर थोडा त्रास होतोय त्यामुळे बऱ्याच ताई कमेंट करतील म्हणून पहिलेच सांगून देते। चला आपल्या साड्यांचा भरपूर नवीन स्टॉक आलेला आहे, सगळा तुम्हाला आपल्या मायलेकी साडीज कलेक्शन व बघायला भेटणार आहे। नक्की तुम्ही व्हिजिट करा, मस्त मस्त साड्या खरेदी करा। खूप छान मस्त असं डिझायनर ब्लाऊजवाली साडी आलेली आहे, खूप सुंदर आहे, इतकं छान वर्क केलेले आहे ना, मला तर खूप आवडलं। तुम्ही ही नक्की बघा, पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ केलेला आहे। आणि आपली पॅकिंग वगैरे आणि रोजची ऑर्डर खूप असतात, भरपूर पॅकिंगलाही वेळ लागतो आणि ऑर्डर घ्यायलाही, म्हणून कधी कधी कॉल उचलले जात नाही, पण आम्ही मेसेजचे रिप्लाय करत असतो। हे बघा भरपूर पॅकिंग चालू होती, काही झालेली होती। तर चला देवाच्या कृपेने आपला साडीचं कलेक्शन खूप छान आणि मस्त चाललेलं आहे आणि सगळ्या ताईंना साड्या खूप आवडतात। खूप म्हणजे खूप साड्या घेतात, एक एक ताई 5-6 साड्या आता घेते, कारण अधिक महिन्यानिमित्त सगळ्याच साड्या खरेदी करतात। तर एकादश होती ना काल, तर मस्त असे साबुदाणा वडा केला होता बहिणींनी, तर मस्त खूप छान मस्त असे फुगलेले बघा, खूप छान झाले होते। त्यानंतर आमच्या सगळ्यांचं म्हणले, मम्मीला उपवास असतो ना, तर मग सगळ्यांसाठीच साबुदाणा वडा आणि झिरकं केलेलं होतं। तर म्हटलं चला, आणि खाण्याची इच्छा झालेली होती, तर बऱ्याच दिवसातून वडे केले होते साबुदाणा वडे। तर हे बघा खूप छान, कलर तर खूप सुंदर आहे, डिझायनर ब्लाऊजमध्ये खूप सुंदर आहे। आणि नवीन नवीन आपला म्हणजे दिवसाआड आपला नवीन स्टॉक येतो आणि व्हिडिओ येतो। आज काय व्हिडिओ आलेला नाही आहे, मग काल व्हिडिओ आलेला आहे, नक्की तुम्ही बघा कालचा व्हिडिओ। हाय सगळ्या ताईंना, चला तर आपल्याकडे डेली व्हिडिओ येत नाही आहे, एक दिवसाआड एक टाकते, जसं जमेल तसं तुमच्यासोबत शेअर करते, पण जसं जमेल तसं तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणार आहे। बऱ्याच ताईंचे व्हॉट्सअपला काल मेसेज आले होते, काहींनी आपल्या कमेंट करतात की ब्लॉग येत नाही, ब्लॉगची वाट बघतो, तर म्हणजे थोडासा त्रास होतो आहे, त्यामुळे मला शूट करणं पण कधी कधी होत नाही, त्यामुळे मग मी ते शेअर करत नाही। आणि तुम्हाला मम्मीच्या घरी दिसेल मी आता थोड्या दिवस, कारण तर माझी कंबरदुखी पाठदुखी थोडासा त्रास होतो आहे, म्हणून मी आली इकडं। आणि चला तर आता अधिक महिना आहे आणि सौरभ भाऊ बहिणींचा हा पहिलाच अधिक मास होता, पहिलाच धोंडा होता, तर त्यांनाही खूप छान मस्त असे वाण भेटलेले, म्हटले चला तुमच्यासोबत पण शेअर करू। तुम्हालाही खूप आवडतात सौरभ भाऊ बहिणींची जोडी, तर त्यांना खूप छान वाण भेटलं आणि मलाही खूप आवडलं। तुम्हालाही कसं वाटलं कमेंटमध्ये नक्कीच सांगा। तर हे बघा छान असं आहे ना, तर त्यांना असं पितळीचा भांड्यांचा सेट भेटलेला आहे, तर खूप छान आहे आणि ग्लासची डिझाईन वगैरे पण बघू शकतात, खूप आणि खूप दणकट पण आहे। आणि ही स्पेशल म्हणजे ही कोहिरी बघा किती सुंदर आहे, खूप छान आहे कोहिरी, तर खूप आवडली मला। त्यांनी हळदी कुंकू वगैरे भरून दिलेलं होतं ना, त्यामुळे तसंच आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे दिवे, हे तांब्याचा दिवाचा मान असतो। तर तुम्हाला मी आता जेव्हा पण आमचं होईल तेव्हा तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणार आहे, आमच्या कसं केला जातो धोंडा, काय केलं जातं, सगळं काही तुमच्यासोबत शेअर करणारच आहे। तर जेव्हा अनारसे वगैरे देतात ना, तेव्हा हा दिवा लावून दिला जातो, त्यामुळे तांब्याच्या दिव्याला खूप महत्त्व आहे। आणि हा पूर्ण पितळी सेट असा, मग त्यामध्ये पण दिवा वगैरे आला आहे, एक वाटी आहे, खूप दणकट आहे आणि चम्मच पण खूप छान आहे। आणि ही छोटीशी डिश, ती पण खूप सुंदर आहे, डिझाईन बघा, घडणच इतकी सुंदर आहे ना सगळ्या वस्तूंची। आणि एक मोठी ताट आहे, असा हे एक दिलेलं आहे पितळीचा पूर्ण सेट। आणि काय बबड्या, आणि हा पण एक तांब्याचा दिलेला आहे, आपण पाणी भरून ठेवू शकतो आणि तांब्यातलं पाणी पिणंही चांगलं असतं। आणि त्याची पण एक वरती प्लेन आले, खाली ठोक्यांची डिझाईन आलेली आहे, खूप छान आहे। बाळा नको ना, आम्ही दाखवते ना, हे बघा। तर हे एक तांब्याचं भांडं दिलेलं आहे आणि साडी, सौरभ भाऊला ड्रेस वगैरे पण दिलेला आहे। आणि सगळ्यात आवडणारी ही गोष्ट आहे बघा, चांदीची महालक्ष्मी दिलेली आहे। तर अधिक महिन्यामध्ये आपण चांदीची खरेदी करतो, तर बहिणींना जोडवे वगैरे पण केलेले, आणि ही चांदीची महालक्ष्मीची मूर्ती पण दिलेली आहे। आणि मूर्तीचे घडण बघा किती सुंदर आहे, अशी कमळामध्ये बसलेली आहे ना, हा घोडा नाही बघड्या, मोराची डिझाईन आहे, हे बघा जवळून। तर महालक्ष्मीची चांदीची मूर्ती आणि घडण इतकी सुंदर केलेली आहे ना, खूप छान आहे।
खूप सुंदर आहे चांदीची मूर्ती. तर बऱ्याच काही विचारतील का ही मूर्ती कितीला पडली वगैरे. ती 12,000-12,500ला पडलेली आहे. पण खूप छान आणि रंगट मस्त आहे मूर्ती. तर अशी ही चांदीची मूर्ती त्यांनी दिलेली अधिक मासानिमित्त आणि भरपूर साऱ्या वस्तू. पुन्हा आता पॅक करते. मग आता त्याचा अभिषेक वगैरे करून मग मंदिरामध्ये ठेवायची. हे 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 नंतर हे पण ना मम्मी त्यांनी मागवलं होतं ऑनलाईन मिशोवरनं. तर धूप लावण्याचं डिझाईन खूप छान आहे ना. 175 रुपयाचं होतं. मिशोवरनं मागवलं होतं. तर एवढे सगळे काही सौरभ भाऊच्या पहिल्या अधिक मासाच्या वस्तू. तर वाण असं काही दिलं जातं. 33 अनारशा दिल्या जातात. 3200 वगैरे दिले जातात. तर याचा मान असतो ह्या महिन्यामध्ये. मुलगी आणि जावई आपल्या घरची मुलगी आपल्या घरची लक्ष्मी असते. तसं जावईला नारायण मानलं जातं. तर त्यामुळे ह्या महिन्यामध्ये आपण मुलीची आणि जावयाची म्हणजे त्यांना बोलून त्यांचं आदर सत्कार केला जातो ह्या महिन्यामध्ये. तर तो पण आता जेव्हा तुम्हाला म्हणजे होईल तेव्हा तुमच्यासोबत मी शेअरच करेल. तर चला, तर कशी वाटली तुम्हाला, कसं वाटलं वाण, तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्या ताईंना बाय बाय. असं खायचं. हां ओके. नको तेल, त्याच्यात दिवा लावला होता ना थोडासा म्हणून मग त्याचे बस. तर त्या दिवशी ना बहिणीन ते गेले होते ना म्हणजे त्यांच्या माहेरी गेले होते ना. तर अधिक म्हणजे जेवायला बोलवतात ना अधिक मासानिमित्त. तर तिकडे त्यांचं धोंड्याचा कार्यक्रम होता. तर त्या दिवशी मम्मीने मस्त गरमागरम आमच्या तिघींसाठी मस्त गरमागरम पावडे तळलेले होते. आणि बऱ्याच ताई म्हणतील बहिणीनेही बस दाखवायला पाहिजे हो त्या वस्तू, तूच का दाखवल्या. तर त्यांना कॅमेऱ्यासमोर यायला काही जास्त आवडत नाही, त्यामुळे त्यांनाही दिसल्या. तर चला, तर मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा. सगळ्या ताईंना बाय.